सोलापूरकरांसाठी दिलासादायक अशी बातमी आहे। उजनी धरण 100% भरलेलं आहे। उजनीमधून 80,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणातील विसर्गामुळे भीमा नदीला मोठा पूर आलाय, तर प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। एकीकडे सोलापूर वासियांसाठी, सोलापुरामधील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक अशी बातमी म्हणावी लागेल, कारण ज्या धरणावर ते अवलंबून आहेत असं उजनी धरण हे 100% भरलेलं आहे, त्यामुळे पाण्याची चिंता मिटलेली आहे। मात्र दुसरीकडे या धरणामधून 80,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे भीमा नदीला मोठा पूर आलेला आहे। भीमा नदी काठोकाठ भरून वाहताना दिसून येते, त्यामुळे इथल्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। दरम्यान भीमा नदी काठावरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। भीमा खोऱ्यामध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे सोलापूरची वरदायिनी असणारं उजनी धरण आता जवळपास 100% भरलं आहे आणि उजनीत 100% भरल्याने पूर नियंत्रण करण्यासाठी उजनीतून भीमा नदीच्या पात्रामध्ये जवळपास 80,000 क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। काल रात्री 60,000 क्युसेक्स पाणी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडलं होतं आणि आता तो विसर्ग 80,000वर करण्यात आलेला आहे। त्यामुळे भीमा नदी पंढरपूर शहरामध्ये दुथडी भरून वाहत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतोय, भक्त पुंडलिकासह सर्व मंदिरं जी आहेत, सर्व संतांच्या समाध्या ज्या आहेत त्याला पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे आणि सध्या भीमा नदी पंढरपूरमध्ये 30,000 क्युसेक्सने वाहत असून आणखी विसर्ग संध्याकाळपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। सतर्कतेचा इशारा म्हणून प्रशासनाने पंढरपुरातील सखल भाग जो आहे, व्यासनारायण झोपडपट्टी असेल, अंबाबाई पटांगण झोपडपट्टी असेल, यातील 35 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे आणि नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। एकंदरीतच पूर सदृश्य परिस्थिती उद्यापर्यंत पंढरपूरमध्ये किंवा नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण होऊ शकते, त्या दृष्टीने आता प्रशासन कामाला लागलेलं आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।